सुंदर अशा भगवानराव माळी यांच्या या कोंबडी फार्मवर आलेलो आहोत। उमरगा जिल्हा लातूर या ठिकाणी यांचा सुंदर असा हा कोंबडी फार्म आहे। यांनी 500 कोंबड्याची पिल्ले आणली होती आणि त्या 500 कोंबडीच्या पिल्लेपासून आज हे सर्व सदृढ कोंबड्या बनलेल्या आहेत। त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी यांना व्यवस्थित प्रकारे अन्नदान म्हणा, यांना जे खायचे पदार्थ आहेत ते बंधू या ठिकाणी भगवानरावचे चिरंजीव आमच्या मित्राचे छोटे जावई आहेत ते या ठिकाणी देत असतात। काय नाव आहे सर तुमचं? मंथन माळी दादा या पूर्ण फार्मचं नियोजन आयोजन बघत असतात। यांना काय काय देतात दादा तुम्ही खाण्यासाठी? याला वेस्टेज भाजीपाला असतो, बरं, आपलं भरडा मकाचा भरडा ते नसतो, बरं, खाण्यासाठी हॉटेल वेस्ट असतं, बरं। आता यांना ऊन वगैरे लागू नये म्हणून यांनी इथे शेवगाची झाडे सुद्धा लावलेली आहेत, म्हणजे यांना उन्हाळ्यामध्ये कुठल्या कोंबडीला त्रास होऊ नये, म्हणजे या शेवग्याच्या झाडापासून सुद्धा आपल्याला शेवगाच्या शेंगा बाजारात विकून सुद्धा आपला उदरनिर्वाह होते। असा 2 in 1 ज्याला आपण म्हणतो जोडधंदा, तो जोडधंदा सुद्धा या ठिकाणी दादा करत आहेत। दादा यांना संध्याकाळी कोंबड्यांना बसण्यासाठी हे जे पुढचा शेड बनवलेला आहे याच्यामध्ये वरच्या याच्यामध्ये ते स्वतः जातात का कोंबड्या? वर त्यांनी मधात सुंदर असं एक स्टेप बाय स्टेप असं बनवलेलं आहे। त्या ठिकाणी कोंबड्या रात्री जाऊन आराम करतात आणि अंडे देण्यासाठी या ठिकाणी त्यांनी आपले डबे लावलेले आहेत। आपण जे तेलाचे डबे असते ते डबे लावले आहेत, त्या तेलाच्या डब्यामध्ये कोंबड्या वर चढून अंडे संध्याकाळी देत असतात आणि त्या अंड्याच्या माध्यमातून एक अंडं किती रुपयाला विकतात आता सध्या? चिल्लर विकलं तर 20 रुपये विकतो, ठोक म्हणलं तर 15 रुपये। बघा, गावरान अंडू आहे, चिल्लर जर विकलं तर 20 रुपयाला आणि ठोक विकलं तर किती रुपयाला? 15 रुपये। 15 रुपयाला, म्हणजे जर क्वांटिटीमध्ये जर अंडे विकायचे असतील तर 15 रुपयाला एक नग जाते आणि एक जर अंडं विकायचं म्हटलं तर 20 रुपयाला। असा हा छोटासा व्यवसाय त्यांनी आज खूप मोठ्या प्रमाणात या ठिकाणी साठवलेला आहे। या ठिकाणी आपण पाहू शकता त्यांची विहीर आहे स्वतःची, त्या ठिकाणी विहिरीच्या माध्यमातून त्यांनी भाजीपाला सुद्धा लावले आहेत। या ठिकाणून भाजीपाल्यासाठी मार्केट किती किलोमीटर आहे दादा? 15-20 किलोमीटरच्या अंतरावर। 15 किलोमीटरच्या अंतरावरती हे स्वतः जाऊन भाजीपाला विक्री करतात। भाजीपाला विक्री केल्यानंतर या ठिकाणी येऊन या फार्म हाऊसमध्ये आपल्या कोंबड्यांना ची देखभाल करून यामधून सुंदर असा हा उदरनिर्वाह करण्याचं काम करतात। सर, 1 किलोची कोंबडी जर विकायचं म्हणलं तर किती रुपये भेटतात? 1 किलोचे म्हणलं तर आपली मादी विकायचं म्हणलं तर 700-800 रुपये विकते, नर विकायचं म्हणलं तर 1000-1500 रुपये विकतो। बघा, एक नर विकायचं म्हणलं तर 1000 ते 1500 रुपये आणि मादी जी आहे ते 500 ते 600 रुपये। म्हणजे याच्यामधून बऱ्याच शेतकऱ्यांना शिकायसारखं आहे की आपण आपल्या शेतीसोबत शेतीला आपण कमजोर न समजता आपण मेहनत केल्यानंतर आपल्याला मेहनतीमधून काहीतरी मिळतं, हे नक्कीच आपल्याला दादाकडून शिकायसारखं आहे। आणि यांची पूर्ण परिवार या ठिकाणी झोकून दिलेला आहे की आपल्याला कोंबडी व्यवसायामधून पुढे जायचं आहे आणि यांनी 500 या पिल्ल्यांचं आज खूप सुंदर संगोपन करून या ठिकाणी यांना लसीकरणाला करून डॉक्टरचा वगैरे सल्ला घ्यावा लागतं का? डॉक्टर सल्ला घेऊन इथे येतात का डॉक्टर? कधी काही प्रॉब्लेम आला तर? प्रॉब्लेम आला तर डॉक्टर येतात। कोंबड्या बिमार पडल्या तर आपल्याला डॉक्टरपाशी न्यावं लागतं का? नाही, डॉक्टर फार्मर येतात। बघा, डॉक्टर सुद्धा अतिशय सुंदर आहेत। आपण डॉक्टरांना जसं जसं आपण मार्गदर्शन आपल्याला डॉक्टर करतात त्या हिशोबाने या ठिकाणी या कोंबड्यांना लसीकरण देऊन या कोंबड्यांचं जीवनाच्या माध्यमातून यांचा उदरनिर्वाह चालू आहे। बऱ्याच शेतकऱ्यांना मी सांगू शकतो की दादाचा कॉन्टॅक्ट नंबरसुद्धा तुम्हाला मी पाठवेल या व्हिडिओच्या माध्यमातून। आपण नक्कीच या जर मार्गावर आलात उमरगा तर यांच्या फार्म हाऊसला आपण नक्कीच भेट द्या आणि यांच्याकडून आपण सुद्धा व्यवसायामध्ये उतरा आणि एक प्रगतशील शेतकरी जोडधंद्याच्या माध्यमातून आपण सुद्धा बनू शकता। धन्यवाद दादा, थँक्यू।